माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री बसलाय. मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार मी कोण आहे. हे आक्रमक आव्हान तुम्हाला आठवतंय का? हे आव्हान कोणी दिलं होतं? तर खानापूर आटपाडीच्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी थेट भाजपच्या बड्या नेत्यांना आव्हान देणाऱ्या या सुहास बाबर यांचं नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये नक्की काय झालं, ज्या निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राने श्वास रोखून धरला होता. ज्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं त्या निवडणुकीचे निकाल अत्यंत धक्कादायक आले आहेत. सांगलीच्या खानापूर तालुक्यात 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान झालं होतं आणि या निकालांनी संपूर्ण राजकीय वर्तुळात आता खळबळून दिली आहे. या सर्वच्या सर्व 12 जागांवर आमदार सुहास बाबर यांनी भाजप आणि इतर सर्वच पक्षांचा अक्षरशः सुपडा साफ केलाय. खानापूर तालुक्यातील 4 जिल्हा परिषदा आणि 8 पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आमदार सुहास बाबर यांनी एक हाती वर्चस्व मिळवलंय. पण नक्की हा विजय कसा मिळवला? सुहास बाबर यांचा राजकीय इतिहास नेमका काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. या विजयाची खरी कथा सुरू होते निवडणुकीच्या प्रचारापासून. खानापूर आटपाडीमध्ये महायुती असूनही शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये विस्तवहित जात नव्हता. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमदार सुहास बाबरांवरती वैयक्तिक टीका केली आणि तिथूनच या वादाला तोंड फुटलं. एका जाहीर सभेत आमदार सुहास बाबर यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट बॅटिंग सुरू केली. त्यांनी भर सभेत गर्जना केली की माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री बसलाय. मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार मी कोण आहे. या विधानाने राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. महाजन म्हणाले होते की सुहास बाबर यांची ही पहिली टर्म आहे, ती शेवटची ठरू नये. गिरीश महाजन यांनी दिलेल्या या इशाऱ्याने राजकीय वातावरण इतकं तापलं होतं की विटा आणि आटपाडीच्या गल्लीबोळात याच्या चर्चा रंगल्या होत्या. गिरीश महाजन यांनी आमदार सुहास बाबर यांना लहान आहेत, नवीन आहेत, राजकारण समजून घ्यावे असा सल्ला दिला होता. मात्र सुहास बाबर यांनी हा अपमान न मानता त्याला आपली ताकद बनवलं आणि विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी सुरू केली. पण आमदार सुहास बाबर तिथेच थांबले नाहीत. त्यांनी विट्यात बोलताना स्पष्टपणे सांगितलं की आज खानापूर तालुक्यात काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हे सर्व पक्ष मीच चालवतोय. मी दिसायला शांत असलो तरी कार्यक्रम करायला लागलो तर मी काय करू शकतो हे विटातल्या लोकांना चांगलंच माहिती आहे. हे केवळ विधान नव्हतं तर ही त्यांची ताकद होती. कारण आमदार सुहास बाबर यांच्या मागे त्यांचे वडिलांचा म्हणजेच लोकनेते स्वर्गीय अनिलराव बाबर यांचा प्रचंड मोठा वारसा आहे. अनिल बाबर हे खानापूर आटपाडी मतदारसंघातून तब्बल 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1990, 1999, 2014 आणि 2019 अशा 4 निवडणुकांमध्ये त्यांनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली होती. तेंबू योजनेचे जनक आणि पाणीदार आमदार ही त्यांची ओळख आजही जनमानसात आहे. अनिल बाबर यांची जनतेशी अडसलेली नाळ इतकी घट्ट होती की त्यांच्या निधनानंतरची ही पहिली स्थानिक निवडणूक असल्याने संपूर्ण तालुक्यात एक भावनिक लाट होती. आमदार सुहास बाबर यांनी ही निवडणूक केवळ राजकीय लढाई म्हणून नाही तर आपल्या वडिलांच्या सन्मानाची लढाई म्हणून लढवली. त्यांनी आटपाडीच्या दुष्काळी भागापासून ते खानापूरच्या डोंगरी भागापर्यंत पोहोचले आणि मतदारांना आपल्या वडिलांनी केलेल्या विकास कामांची आठवण करून दिली. वडिलांच्या निधनानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस लावले. 2024च्या निकालात सुहास बाबर यांना 1,53,000 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी वैभव पाटील यांना 75,000 मते मिळाली. तब्बल 78,000 मतांच्या फरकाने सुहास बाबर आमदार झाले आणि वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे नेला. आता पाहूयात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांचे चित्र. संपूर्ण सांगली जिल्ह्याचा विचार केला तर एकूण 61 जागांपैकी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिल्ह्यात 21 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर भाजपला 18 आणि काँग्रेसला 12 जागा मिळाल्या आहेत. मात्र संपूर्ण जिल्ह्याचं चित्र एकीकडे आणि खानापूर तालुक्याचं चित्र दुसरीकडे.
जिल्ह्यात जरी कोणाची एकाची सत्ता नसली तरी खानापूर तालुक्यात मात्र आमदार सुहास बाबर आणि त्यांच्या शिंदे सेनेचं एक हाती वर्चस्व पाहायला मिळालं. खानापूर जिल्हा परिषदेच्या 4 पैकी 4 जागा आणि पंचायत समितीच्या 8 पैकी 8 जागा जिंकून सुहास बाबर यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यात विशेष म्हणजे या विजयात सुहास बाबर यांनी सूक्ष्म नियोजनाचा वापर केला होता. त्यांनी प्रत्येक बूथवर आपली यंत्रणा इतकी मजबूत केली होती की भाजपच्या बलाढ्य फौजरा तिथे शिरकाव करणंही कठीण झालं होतं. सांगली जिल्ह्यात जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची लाट दिसत असली तरी खानापुरात मात्र आमदार सुहास बाबर यांनी त्या लाटेला रोखून धरलं. तालुका माझा, निर्णय माझा हा त्यांचा मंत्र या निकालातून यशस्वी ठरला आणि सांगलीच्या राजकारणात ते किंग मेकर म्हणून उदयास आले. या निवडणुकीत खानापुरात भाजपचा पूर्णपणे सुपडा साफ झाला. नागेवाडी गटातून स्वतः आमदारांच्या वहिनी डॉक्टर शीतल बाबर यांनी विक्रमी मताधिक्य घेत विजय मिळवला. ज्या भाजपने सुहास बाबर यांना शेवटची टर्म असेल असा इशारा दिला होता त्याच भाजपला खानापूर तालुक्यात सदा भोपळाही फोडता आलेला नाही. भाजपचे वैभव पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांसारख्या मातब्बर नेत्यांनी संपूर्ण ताकद लावूनही सुहास बाबर यांचा गड अभेद्य राहिला. गोपीचंद पडळकर यांनी आटपाडीच्या माथीत सभा घेऊन सुहास बाबर यांच्यावर हल्लाबोल केला होता, तर वैभव पाटील यांनी जुनी राजकीय समीकरणं जळवण्याचा प्रयत्न केला होता. पण आमदार सुहास बाबर यांनी या दोन्ही नेत्यांच्या रणनीतीला खिंडार पाडलं. कार्यकर्त्यांच्या फौजेला सोबत घेऊन त्यांनी ही निवडणूक अक्षरशः हायजॅक केली होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विजयाचे आकडे स्पष्ट होताच आमदार सुहास बाबर यांनी विटा शहरात शड्डू ठोकून जल्लोष केला. आमदार सुहास बाबर यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये सुहास बाबर कानाला मोबाईल लावून निकाल ऐकत होते आणि विजयाची खात्री होताच त्यांनी आक्रमकपणे शड्डू ठोकला. हा शड्डू केवळ एका विजयाचा आनंद नव्हता तर तो विरोधकांना दिलेला संदेश होता. त्यांच्या डोळ्यातील तो आत्मविश्वास आणि विजयाची ती आक्रमकता पाहून विटातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आमदार सुहास बाबर यांच्या या शड्डूची चर्चा आज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. सुहास बाबर यांचा कार्यक्रम कसा असतो याचा ट्रेलरच त्यांनी या निवडणुकीतूनच दाखवून दिला. विजयाचा गुलाल उधळताना त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की ज्यांना वाटतं की ही माझी पहिली आणि शेवटची टर्म आहे त्यांनी आजचे हे आकडे नीट वाचून बघावेत. मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे, पण कार्यक्रम करायला लागलो तर सोडत नाही, हे सुहास बाबर यांचं वाक्य आता खानापूरच्या राजकारणात खरं ठरलं आहे. या विजयामुळे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची हवा असतानाही खानापुरात मात्र सुहास बाबर यांनी आपला भगवा आणि बालेकिल्ला दोन्ही सुरक्षित ठेवले आहेत. आता येणाऱ्या काळात सुहास बाबर राज्याच्या राजकारणात कोणती मोठी झेप घेतात हे पाहणं रंजक ठरणार आहे. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमदार सुहास बाबर यांनी दिलेल्या आव्हानाबद्दल आणि त्यांच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला